श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, आपण मला गोकर्णाचा महिमा सांगितला. आता श्रीपाद तिथे किती दिवस राहिले व पुढे काय घडले तेही सांगावे. हे गुरुमूर्ती, तुम्ही कृपा सिंधू आहात. माझे मन या कथेने वेधून घेतले आहे. श्री गुरूंचे हे चरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे. शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धांना समाधान वाटले आणि त्यांनी पुढील कथा विस्तारपूर्वक सांगण्यास प्रारंभ केला. श्रोतेजन हो, आपणही त्यास श्रवण करावे. गोकर्ण क्षेत्रात गुप्तपणे राहिलेले श्रीपाद यती पुढे लोकावर अनुग्रह करण्यासाठी श्रीगिरी पर्वतावर गेले. ज्या चरणांचे दर्शन करणे अखिल तीर्थास जाण्यासारखे आहे आणि ज्यांचे चरण हे विस्तृत पुराणासमान आहे, असे ज्यांचे वर्णन वेदामध्ये केले आहे, तसेच सर्व तीर्थ ज्या गुरुचरणी सामावलेली आहेत, तो श्रीगुरु तीर्थयात्रा करीत का हिंडतो, तर त्याचे कारण लोकानुग्रह हेच होय. तेथे 4 महिने राहून पुढे भक्तांना दर्शन देण्यासाठी ते कुरवपूर येथे निवृत्ती संगमावर आले. कुरवपूर हे महान क्षेत्र कृष्णा व गोदावरी यांच्या संगमावर आहे. त्याचा महिमा अतिशय विस्तृत आहे. तो सांगू गेल्यास कथेचा फारच विस्तार होईल. तेव्हा पुढील चरित्र कथनाकडे वळतो. तू लक्षपूर्वक ऐक. श्रीपाद कुरवपुरात राहिले असल्याची ख्याती सर्वत्र झाली. तसेच त्या क्षेत्राची ख्याती देखील सर्वत्र पसरली. जे लोक येथे भक्तिभावाने येतात आणि आराधना करतात, त्यांना फारसे श्रमसायास न पडता लक्ष्मी, पुत्रप्राप्ती, कन्याप्राप्ती आदी इच्छित सौख्य मिळते. नामधारका, सर्व महिमा सांगितल्यास बराच विस्तार होईल, म्हणून मी साररूपाने सांगतो. पुढील अवतार मानव देहाने घेण्याचे कार्य योजलेले होते. त्यासाठी श्रीपाद कुरवपूर येथे दाखल झाले. अवतार घेण्यामागील कार्य कथन करण्याकरता पूर्वकथन जाणले पाहिजे. त्या गावात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबिका होते. ती साध्वी सुशील स्त्री पतीची नित्य सेवा करीत असे. तिचे पूर्वकर्म असे होते की तिला पुत्र होत असत, परंतु जगत नसत. तिने पुष्कळ तीर्थे आणि व्रत वैकल्ये केली. पुढे दैवयोगाने तिचा एक पुत्र जगला. तो मंदबुद्धीचा होता, मात्र तरीही तिला त्याची अपूर्वाई होती. ती या पुत्रावर माया करू लागली. तो मुलगा आईवडिलांच्या घरी वाढत असता योग्य वेळी पित्याने त्याची मुंज केली आणि त्याला विद्याभ्यास शिकविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला विद्या येत नव्हती. तो मूढ होता आणि बहिरट होता. आपला पुत्र मंदमतीचा आहे याची त्या ब्राह्मणाला चिंता वाटू लागली. तो मनाशी म्हणाला, अनेक देवतांची आराधना करून मला हा पुत्र लाभ झाला, मात्र पूर्वजन्मीचे कर्मभोग काही सुटत नाही. रात्रंदिवस तो ही चिंता करीत असे. तो मुलाला अनेक प्रकारे शिकवत असे. प्रसंगी अनेकदा त्याला मारही देत असे. त्यामुळे मुलाच्या आईला दुःख होऊन ती मध्ये पडून पतीला अडवित असे. ती म्हणे, आधीच आपल्या घरी पुत्र नाही. त्यात जो झाला त्याचे मी मोठ्या कष्टाने पोषण करीत आहे. त्याला वेद विद्या काही येत नाही. मग आपण त्यास मारून उगीच कष्टी का होता? तो मूर्ख जन्माला यावा हे त्याचे पूर्वकर्मच नाही काय? आपण जर का याला सतत मार देणार असाल तर मी मात्र नक्की जीव देईन. पत्नीचे बोलणे ऐकून तो ब्राह्मण गप्प राहिला. अशा रीतीने त्यांची कालक्रमाना सुरू होती. पुढे त्या ब्राह्मणास दुर्दैवाने आजारपण येऊन तो मरण पावला. आपल्या मुलासह कुरवपूर येथे राहणारी ती स्त्री भीक मागून आपले व मुलाचे पोट भरीत असे. पुढे तो मुलगा लग्नाच्या वयाचा झाला. सर्व लोक त्याची मूर्ख म्हणून निंदा करीत असत. त्याला कुणीही मुलगी देईना.
सर्व त्याला दूषणे देत असत आणि त्याची थट्टा करताना म्हणत, निदान पाणी भरून तरी पोटभर. अरे मूर्खा, मूळ नाशका, तू दगडाप्रमाणे जन्मलेला आहेस. आमच्या वंशाला तू लांछन आणले आहेस. तुझ्या पित्याची वेदज्ञ धर्मशास्त्रज्ञ या रूपाने सर्वत्र कीर्ती आहे आणि त्याच्या पोटी तुझा जन्म व्हावा. तू आपल्या पित्याला बोल लावलास, पितृकुळाला अधोगतीस नेलेस. तू भिक्षा मागून पोट भरतोस याची तुला लाज कशी वाटत नाही? तू जन्माला आलेल्या पशुसारखा आहेस. तू व्यर्थ जन्म घेऊन काय केलेस? निदान गंगेत जीव तरी दे, असे म्हणून लोक त्याला शब्दाने टोचत असत. त्यास ऐकून ब्रह्मचारी पुत्र दुःख करीत असे. एकदा तो आईला म्हणाला, मला आता हे सहन होत नाही, मी जीव देतो. सर्व लोक माझी निंदा करतात. माझ्या या देहाचा उपयोग काय जर मी त्यास पोचण्यास असमर्थ असेन? तेव्हा मी आता अरण्यात जातो. मुलाचे बोलणे ऐकून आईस त्याची चिंता वाटू लागली. ती शोक विलाप करू लागली. दोघेही अतिशय दुःखी होऊन गंगेच्या पाण्यात शिरले. तेव्हा त्यांना तिथे श्रीपाद यती स्नान करताना दिसले. त्यांना पाहता स्त्री व तिचा मुलगा पुढे जाऊन त्यांच्या पाया पडले आणि हात जोडून त्यांना म्हणाले, या गंगेत प्राणत्याग करावा अशी आमची इच्छा आहे. मात्र आत्महत्या करणे हे पाप असते, म्हणून आम्हाला सद्गती मिळावी असा आशीर्वाद द्या. त्या स्त्रीचे बोलणे ऐकून श्रीपाद म्हणाले, तुमच्यावर कोणते संकट आले आहे? तुम्ही जीव का देत आहात? तेव्हा त्या ब्राह्मण स्त्रीने त्यांना आपले दुःख सांगितले आणि आम्हा लेकरांना आपण तारावे अशी विनंती केली. पुत्र नव्हता म्हणून मी दुःखी होते. त्यासाठी अनेक तीर्थयात्रा पायी केल्या, व्रत पूजा आराधना केली, कित्येक उपवास केले. मात्र जो पुत्र झाला तो हा असा मंदबुद्धीचा. सर्व लोक याला हसतात. माझा पती वेदशास्त्र संपन्न होता, परंतु त्याचा पुत्र असा मंदमती दुरात्मा जन्मावा. जन्मोजन्मी असा पुत्र नशिबी न यावा यासाठी काही उपाय सांगावा. मजवर कृपा करावी. आपण कृपासागर आहात, दैन्य दूर करणारे आहात, म्हणून मी आपल्या चरणाशी शरण आले आहे. जन्म घेतल्यापासून नाना कष्ट सोसले तरीही संसार सुख कधी लाभले नाही. जे पुत्र जन्मले ते जगले नाहीत. हा पुत्र जगला, मात्र त्याचे असणे हे शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ आहे. म्हणून हे गुरु, मी तुम्हाला विनंती करते, आता असे काही करावे की पुढील जन्मी तुम्ही जसे त्रैलोक्यात पूज्य आहात तसाच पूज्य पुत्र मला प्राप्त व्हावा. सर्व लोक ज्याला वंदन करतील असा पुत्र व्हावा. असा उपाय आपण मला सांगावा. असे म्हणून ती श्रीपाद चरणी लीन झाली. या पुत्रामुळे माझा उद्धार व्हावा. मला पुनर्जन्म घ्यावा लागू नये. माझ्या सर्व पितरांना स्वर्गप्राप्ती व्हावी असा काही उपाय करावा. माझ्या मनातील इच्छा अशी आहे की जो बालपणातच सर्वांना पूज्य ठरेल असा पुत्र मला व्हावा. तिचे बोलणे ऐकून श्रीपाद तिच्यावर कृपा करीत म्हणाले, तू ईश्वराची आराधना कर, तुला श्रीहरीसारखा पुत्र होईल. एका गवळणीने ईश्वराची आराधना केली, व्रत केले, म्हणून तिच्या घरी कृष्ण जन्मला. त्याचप्रमाणे तू ईश्वराची आराधना कर. तुझ्या मनात जशी आशा आहे तसा पुत्र तुला नक्की लाभेल. तेव्हा त्या विप्रस्त्रीने विचारले, गवळणीने हे व्रत कसे केले? तिने शंकराची पूजा कशी केली? याविषयी मला कृपया सांगावे. मी तसेच व्रत करीन. असे म्हणून ती श्रीपादांच्या पाया पडली. तेव्हा कृपामूर्ती सद्गुरू तिला व्रत सांगू लागले. श्रीपाद येती म्हणाले, तू प्रदोष काळी शंकराची पूजा कर. जर तो शनी प्रदोष असेल तर अतिशय चांगले. एका गवळणीने अशी पूजा केली. त्याची कथा स्कंद पुराणात सविस्तर सांगितली आहे. तीच मी तुला सांगतो, ऐक. सद्गुरूंचे हे वचन ऐकून ब्राह्मण स्त्री आनंदित झाली आणि गुरुचरणी वंदन करून म्हणाली, तुम्ही एका गवळणीने प्रदोष काळी पूजा पाहिली व तिला कृष्णासारखा पुत्र झाला, हे मोठे नवल व्रत सांगितले. मीही पूजा केल्यास मलाही नक्कीच फळ मिळेल आणि असे असेल तर हे दातारा, मला पूर्वी काय घडले ते सविस्तर सांगावे. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, मी सांगतो ते लक्ष देऊन ऐक. उज्जैनी नगरीत पूर्वी एक विचित्र घटना घडली. त्या नगरीत चंद्रसेन नावाचा धर्मज्ञ राजा होता.
आणि मणिभद्र नावाचा त्याचा प्राणप्रिय मित्र होता. तो नेहमी ईश्वराची विविध प्रकारे पूजा करीत असे. त्याच्यावर श्री शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यास एक चिंतामणी दिला. त्या मण्याचा झगझगीत प्रकाश पडत असे. मणिभद्र आपल्या कंठात तो मणी धारण करीत असे. त्या मण्याचा गुणधर्म असा होता की त्याच्या स्पर्शाने लोह व पाषाण यांचेही सुवर्ण होत असे. ज्या वस्तूवर त्याचा प्रकाश पडत असे ती वस्तू सुवर्णमय होत असे. मणिभद्र जे काही मनात इच्छित असे ते लगेचच त्याला प्राप्त होत असे. अशी त्या मण्याची कीर्ती होती. सर्व राजांना तो मणी स्वतःजवळ असावा असे वाटत असे. काही राजे प्रेमाने तो मणी मागत असत. कुणी तो मणी मागण्यासाठी दूत पाठवित असत. कुणी राजे बलपूर्वक मणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत असत. कुणी म्हणत, हा मणी आम्हाला विकत दे, अन्यथा आम्ही युद्ध करून तो पळवून नेऊ. एकदा सर्व राजे एकत्र झाले आणि उज्जैनी नगरीस आले. त्यांच्या सैन्याने नगरीला वेढा दिला. त्या दिवशी शनिवार आणि त्रयोदशी होती. राजा निशंक मनाने पूजा करीत होता. तो महाकालेश्वराच्या लिंगाची पूजा करीत असता काही गवळ्यांची मुले त्या शिवालयात पूजा पाहायस आली. शिवपूजा पाहून ती गुराखी मुले आपापसात म्हणाली, आपणही खेळूया. असे शिवलिंग करून आपण पूजा करूया. हसत खेळत ती मुले आपल्या घराकडे गेली आणि काही दगड एकत्र करून त्यांनी शिवालय बनविले. एका पाषाणाला त्यांनी शिवलिंगाचे स्वरूप दिले आणि ती मुले भक्तिभावाने पूजा करू लागली. अनेक प्रकारची पत्री त्यांनी पूजेसाठी जमविली. कल्पनेतूनच तिथे गोपिका आल्या आणि भोजन करण्यासाठी म्हणून आपापल्या मुलांना घरी घेऊन गेल्या. त्यातील एका गोपिकेचा मुलगा लिंगासमोर बसला होता. तो घरी जाण्यास तयार होईना. तेव्हा ती मुलाला मार देऊ लागली. अरे बाळा, जेवायला घरी चल, रात्र झाली असे ती म्हणत होती. पण गवळ्याचा पोर काही केल्या उठेना. तेव्हा गवळणीने अंगणातील पूजेचा खेळ मोडून टाकला. दगड दूर फेकून देत ती आपल्या घरी निघून गेली. पूजा विखुरली गेल्याने तो बालक रडू लागला आणि शोकभाराने बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याचे प्राण जात असता त्याचे चित्त मात्र शिवलिंगाठायी एकरूप झाले होते. तेव्हा श्री शंकर त्या गोप बालकावर प्रसन्न झाले. त्या बालकासमोर अवचितपणे रत्नखचित शिवालय दिसू लागले. सर्वत्र सूर्यासारखे तेज पसरले आणि शिवलिंगही रत्नमय दिसू लागले. तो बाळ शुद्धीवर आला. तेव्हा त्याला शंकराने निजरूपात दर्शन दिले, उठविले आणि जवळ घेऊन म्हटले, तू वर माग, तुला हवे आहे ते मी देतो. तेव्हा त्या मुलाने ईश्वराला विनविले, माझ्या आईने प्रदोषसमयी आपली पूजा मोडली, तरी तिच्यावर कोप करू नये. भोळेपणासाठी सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या त्या शिवाने वर दिला, तुझ्या मातेने प्रदोषकाळी माझी पूजा पाहिली, त्या पुण्याईने तिला देवमाता होण्याचे भाग्य लाभेल. तिला जो पुत्र होईल तो प्रख्यात असा विष्णू अवतार होईल. तिने माझी पूजा केली नाही तरी विष्णुरूपी पुत्राचे ती पालन पोषण करील. तुझी इच्छा मनात धरशील ती तुला देखील प्राप्त होईल. तुझ्या वंशातील पुत्रपौत्र सुखाने नांदतील. अशा रीतीने त्या बालकाला वर प्रदान देऊन शंकर त्याच लिंगात गुप्त झाले आणि ते रत्नखचित शिवालय त्या गोप बालकाच्या घरातच राहिले. त्या शिवालयाचा प्रकाश असा दैदिप्यमान होता की लोकांना हा दुसरा सूर्य उगवला आहे असे वाटून ते नवल करीत असत. अन्य राज्यातील जे राजे नगरीवर चाल करून आले होते ते कौतुक व आश्चर्य करू लागले आणि या राजाला आपण भेटूया असे म्हणू लागले. पहा हो, या उज्जैनी नगरात नवा सूर्योदय झाला आहे. हा राजा मोठा पुण्यवंत आहे. याच्याशी आपण विरोध करणे योग्य नाही. असे म्हणून त्यांनी आपल्या दूतांना राजाकडे पाठवले आणि आपण मित्रत्वाने भेटू इच्छितो असे कळविले. राजाने त्यांना आपल्या राजप्रसादात बोलावून घेतले. पुढे राजाही चौकशी करता झाला. इतक्या रात्री सूर्य कसा काय उगवला? तेव्हा चंद्रसेन राजासोबत ते अन्य सर्व राजे तेजस्वी शिवालयाचे नवल पाहायला गेले. तेथे त्यांना रत्नखचित अनुपम्य असे शिवमंदिर दिसले. त्याचप्रमाणे त्या गवळ्याचे घरही अतिशय सुंदर झाले होते. राजाने त्या गोप बालकास हे कसे घडले असे विचारले. त्या मुलाने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तो
ऐकून राजे फारच संतुष्ट झाले आणि त्या मुलाला म्हणाले, तू राजा होण्याच्या योग्यतेचा आहेस. आणि त्या राजांनी गोप बालकाला बरीच संपत्ती आणि काही प्रदेशही दिला. सर्व राजे निघून गेले. चंद्रसेन राजा सुरक्षित राहिला. शनी प्रदोषाच्या पूजेचे हे फळ होते. त्याला आता भय कोटले. तो गोप बालक घरी गेला आणि आपल्या आईला सर्व वृत्तांत सविस्तर सांगून म्हणाला, साक्षात नारायण तुझा पुत्र म्हणून अवतार घेणार आहे. हा वर शंकराने दिला आहे, तेव्हा यात शंका धरू नको. प्रदोष समयी त्यांची पूजा तू नुसती पाहिलीस म्हणून तो प्रसन्न झाला. तू प्रदोष पूजा मोडलीस, त्याचा राग त्याने तुझ्यावर धरू नये, तुला क्षमा करावी असा वर मी शंकराजवळ मागून घेतला. त्याने वृत्तांत सांगितला. असे हे प्रदोष पूजेचे फळ आहे आणि असा तो शंकर प्रसन्न झाला. असे श्रीपाद यती त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, माझ्यासारखा पुत्र व्हावा असे जर का तुझ्या मनात असेल तर तू शनी प्रदोष असताना शंकराची पूजा कर, यात संशय धरू नकोस. कृपामूर्ती श्रीपाद त्या विप्र स्त्रीची भक्ती आणि भोळाभाव पाहून प्रसन्न झाले आणि तिच्या मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याच क्षणी त्या अज्ञानी मुलाला ज्ञान प्राप्त झाले. त्याला तिन्ही वेदांचे आकलन होऊन तो शास्त्रवेत्ता झाला. वेदशास्त्र तर्क आदी सर्व काही त्याला ज्ञात झाले. हे पाहून इतर विप्र आश्चर्य करू लागले. ती ब्राह्मण स्त्री ही आश्चर्य करीत राहिली. हे यती निश्चितच ईश्वर आहेत. यांनी विशेष कार्यासाठी मानव रूपाने अवतार घेतला आहे. माझे पूर्वजन्मीचे पुण्य उभे राहिले आहे म्हणून मला श्री गुरुनाथ भेटले, असे म्हणून ती वारंवार श्रीपादचरणी वंदन करू लागली. ती म्हणाली, आपणच ईश्वर आहात. मी आपली प्रदोष समयी पूजा करेन. आपल्यासारखा पुत्र मला होईल हे आपले वचन मिथ्या ठरणार नाही अशी माझी खात्री आहे. असा निश्चय करून ती ब्राह्मण स्त्री रोज प्रदोष समयी श्रीपाद यतींची पूजा करू लागली. तिचा पुत्र महाज्ञानी झाला, वेदशास्त्र संपन्न झाला, सर्वांकरिता वंदनीय ठरला आणि ब्रह्मवृंदास मान्य झाला. पुढे त्याचा विवाह झाला आणि तो पुत्र पौत्रासह सुखाने नांदू लागला. श्री गुरुकृपा झाली की असे होणे ही यथार्थच आहे. हे शिष्य नामधारका, लक्षपूर्वक ऐक. श्री गुरु कृपावंत असून भक्तांचे नित्य रक्षण करतात. सिद्धमुनी नामधारक भक्ताला सविस्तर गुरुमहिमा सांगते झाले, त्यास आपणही नित्य लक्षपूर्वक श्रवण करावे असे सरस्वती गंगाधर श्रोत्यांना विनवित आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा प्रदोष व्रत महात्म्य कथन करणारा हा 8वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.